नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रजनन संस्था यावर आज क्वेश्चन बघणार आहोत, जे आरोग्य विभाग भरती, झेडपी तसेच महानगरपालिका या सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ANM, GNM, आरोग्यसेवक, सेविका यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, पुरुषांमध्ये शुक्राणू निर्माण होण्याची प्रक्रियेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे स्पर्मटोजेनेसिस. प्रश्न क्रमांक 2, स्त्रीमध्ये अंडाणू तयार करणारा अवयव कोणता? याचं उत्तर आहे अंडाशय. प्रश्न क्रमांक 3, फलन सामान्यतः कोठे होते? याचं उत्तर आहे अंडवाहिनी. प्रश्न क्रमांक 4, गर्भाची वाढ प्रामुख्याने कोठे होते? याचं उत्तर आहे गर्भाशय. 5, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन कोठे तयार होतो? तर याचं उत्तर आहे वृषण. प्रश्न क्रमांक 6, स्त्रीमध्ये अंडाणू बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ओव्ह्युलेशन. प्रश्न क्रमांक 7, अंडकोशाचे मुख्य कार्य काय आहे? याचं उत्तर बघा, वृषणाचे संरक्षण व योग्य तापमान राखणे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी स्त्री प्रजनन संस्थेचा भाग कोणता? याचं उत्तर आहे अंडाशय. प्रश्न क्रमांक 9, शुक्राणू आणि अंडाणू यांच्या संयोगाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे बघा फलन. हे ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्या, त्यानंतर तुमचे स्वतः प्रॅक्टिस करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला फक्त उत्तर सांगते, त्यामुळे आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF सुद्धा देते. प्रश्न क्रमांक 10, फलनानंतर तयार होणाऱ्या पेशीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे झायगोट. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पुरुष प्रजनन संस्थेचा बाह्य अवयव कोणता? तर याचं उत्तर आहे लिंग. प्रश्न क्रमांक 12, एस्ट्रोजन हा हार्मोन कोठे तयार होतो? तर याचं उत्तर आहे बघा अंडाशय. प्रश्न क्रमांक 13, प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे बी, गर्भधारणा टिकवणे. प्रश्न क्रमांक 14, स्त्रीच्या शरीरात मासिक पाळी साधारण किती दिवसाच्या अंतराने येते? तर याचं उत्तर आहे बघा 28 दिवस. प्रश्न क्रमांक 15, अंडवाहिनीचा मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे बी, अंडाणू गर्भाशयाकडे नेणे. प्रश्न क्रमांक 16, गर्भाशयाचा आकार कशासारखा असतो? तर याचं उत्तर आहे नाशपतीसारखा. प्रश्न क्रमांक 17, शुक्राणू तयार होण्याचे ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे वृषण. प्रश्न क्रमांक 18, प्रस्तुतीच्या वेळी बाळ कोणत्या मार्गाने बाहेर येते? तर याचं उत्तर आहे बघा योनी. प्रश्न क्रमांक 19, प्रजनन संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे संतती निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी पुरुष प्रजनन संस्थेचा भाग नाही. याचं उत्तर आहे अंडाशय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नेक्स्ट पार्टसाठी मला कमेंट करून नक्की कळवा.